12वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आलाय. मात्र शाळा सोडल्याचा दाखला वेळेत मिळत नसल्यानं अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर गडिंग्लजमधील युवा सेनेनं गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. शाळा सोडल्याचा दाखला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला वेळेत मिळत नसल्यानं अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर युवा सेनेनं गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलवागोळ यांना निवेदन देत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी केली. ऑनलाईन प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतानाही गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील काही महाविद्यालयं विद्यार्थ्यांना दाखला देण्यात जाणून बुजून विलंब करतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना वारंवार महाविद्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असून प्रवेश अर्ज भरणं, कागदपत्र अपलोड करणं आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात मोठा अडथळा निर्माण होतोय. अंतिम मुदत संपल्यास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे. युवा सेनेनं विलंब करणाऱ्या महाविद्यालयांची चौकशी करून कारवाई करावी, तसंच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष मदत कक्ष सुरू करावा अशी मागणी युवा सेनेनं केली आहे. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, संजय पाटील, पंकज चौगुले, वसंत नाईक, राजेंद्र रेडेकर, मनीष हावळ, राजू रेडेकर, सुजित मोरे यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते.